नमस्कार, मी डॉक्टर उमेश खेडकर, हृदयविकार आणि अँजिओग्राफी अँजिओप्लास्टी तज्ञ. आज आपण जाणून घेणार आहोत सीटी करोनरी अँजिओग्राफी या विषयाबद्दल. जसे मागील व्हिडिओत आपण जाणून घेतलेलंच आहे की करोनरी अँजिओग्राफी या दोन पद्धती असतात. तो म्हणजे कन्व्हेन्शनल अँजिओग्राफी जी कार्डिओलॉजिस्ट करतात आणि दुसरी आहे ती म्हणजे सीटी करोनरी अँजिओग्राफी जी रेडिओलॉजिस्टद्वारे केली जाते. जर तुम्हाला कन्व्हेन्शनल अँजिओग्राफी बद्दल विस्तृत माहिती पाहिजे असेल तर तुम्ही माझा मागचा व्हिडिओ बघू शकता. तर आज आपण जाणून घेऊ सीटी करोनरी अँजिओग्राफी या तपासणीबद्दल. ज्यावेळी रुग्णांना अँजिओग्राफीचा सल्ला दिला जातो तेव्हा बरेच रुग्णांना अँजिओग्राफी बद्दल भीती वाटते किंवा संकोच होतो. कारण कार्डिओलॉजिस्टद्वारे जी केली जाणारी अँजिओग्राफी किंवा कन्व्हेन्शनल अँजिओग्राफी असते त्यामध्ये थोडंसं पेन होऊ शकतं, ब्लिडिंगची शक्यता असते आणि त्या तपासणी करता रुग्णाला ऍडमिट व्हावे लागते. तर अशा रुग्णांसाठी एक पर्याय सध्या उपलब्ध आहे, तो म्हणजे सीटी करोनरी अँजिओग्राफी. आता आपण जाणून घेऊ की सीटी करोनरी अँजिओग्राफी नेमकी कशी केली जाते. तर सीटी करोनरी अँजिओग्राफी ची प्रोसेस ही एकदम सोपी आहे. या तपासणीमध्ये तुमच्या रक्तवाहिन्यामध्ये कुठेही काही इन्स्ट्रुमेंट, वायर, केबल टाकण्याची गरज नसते, जसे की कन्व्हेन्शनल अँजिओग्राफीमध्ये केले जाते. त्याचप्रमाणे तुम्हाला ऍडमिट होण्याची गरज नसते. सलाईन देण्यासाठी जो IV कॅन्युला किंवा इंट्राकॅथ टाकला जातो तसा एक इंट्राकॅथ तुमच्या मनगटामध्ये टाकला जातो आणि तुम्हाला एका सीटी स्कॅन मशीनवर झोपवले जाते. त्यानंतर ठराविक अमाऊंटमध्ये कॉन्ट्रास्ट किंवा डाय हा ठराविक स्पीडमध्ये इंजेक्ट केला जातो आणि सीटी स्कॅनमध्ये तुमची तपासणी केली जाते. साधारणपणे 5 ते 10 मिनिटांमध्ये ही तपासणी पूर्ण होते आणि पुढील 2 ते 3 तासामध्ये सीटी करोनरी अँजिओग्राफीचा रिपोर्ट हा तुम्हाला मिळू शकतो. तर आता आपण जाणून घेऊ की सीटी करोनरी अँजिओग्राफी करण्याचे फायदे काय आहेत. तर जसं मी म्हणलं की सीटी करोनरी अँजिओग्राफी ही एक सीटी स्कॅनद्वारे केली जाणारी तपासणी आहे. यामध्ये हाय रेझोल्युशन इमेजद्वारे तुमच्या करोनरी आर्टरीज म्हणजे हृदयाच्या रक्तवाहिन्याचे एक इमेज घेतली जाते. यामध्ये सिग्निफिकंट म्हणजे सिरियस ब्लॉकेज, त्याचप्रमाणे नॉन सिग्निफिकंट म्हणजे मायनर ब्लॉकेज हे सुद्धा निदान करणे शक्य आहे. दुसरा फायदा म्हणजे या तपासणीमध्ये तुमचा कॅल्शियम स्कोर किती आहे हे पण आपल्याला जाणून घेता येते. कॅल्शियम स्कोर म्हणजे हृदयाच्या रक्तवाहिन्यामध्ये जमा होणारे कॅल्शियम. कॅल्शियम स्कोरच्या आधारे तुम्हाला भविष्यात काय धोका आहे, तुम्हाला काय ट्रीटमेंट घेण्याची गरज आहे हे आपण कॅल्शियम स्कोरद्वारे याची माहिती आपल्याला मिळते. तिसरा फायदा म्हणजे ही एक कॉस्ट इफेक्टिव्ह तपासणी आहे, कमी वेळेत होणारी तपासणी आहे, मला ऍडमिट होण्याची गरज पडत नाही. आणि चौथा फायदा म्हणजे ही एक लो रिस्क प्रोसिजर आहे. या तपासणीमध्ये कुठलेही इन्स्ट्रुमेंट किंवा वायर तुमच्या शरीरामध्ये किंवा रक्तवाहिन्यामध्ये जात नाही, त्यामुळे संभाव्य ब्लिडिंग किंवा इन्फेक्शनचा धोका हा अत्यल्प असतो. तर आता आपण जाणून घेऊ की सीटी करोनरी अँजिओग्राफीचे लिमिटेशन्स काय आहेत. सीटी करोनरी अँजिओग्राफी ही तपासणी ही सर्व रुग्णांसाठी आयडियल तपासणी नाहीये. ज्यावेळी रुग्णांचे सिम्पटम म्हणजे लक्षणे आणि काही प्राथमिक तपासण्या जशा ECG, ट्रेडमिल टेस्ट हे बघून आम्हाला ब्लॉकेज असण्याची शक्यता खूप कमी वाटते, त्यावेळी ब्लॉकेजची शक्यता रूल आउट करण्यासाठी म्हणजेच त्याची शक्यता काढून टाकण्यासाठी आम्ही सीटी करोनरी अँजिओग्राफी तपासणी सांगतो. परंतु जर पेशंटची लक्षणे आणि काही इतर तपासण्या लक्षात घेऊन पेशंटना ब्लॉकेज असण्याची शक्यता जर जास्त असेल तर अशा वेळी आम्ही त्यांना कन्व्हेन्शनल अँजिओग्राफी म्हणजे रुटीन अँजिओग्राफी ही तपासणी सुचवतो. त्यानंतर दुसरी लिमिटेशन ती म्हणजे सीटी करोनरी अँजिओग्राफीमध्ये जो आपण कॉन्ट्रास्ट वापरतो किंवा डाय वापरतो हा कन्व्हेन्शनल अँजिओग्राफीपेक्षा जास्त प्रमाणात आपण वापरतो. त्यामुळे ज्या रुग्णांना किडनी विकार आहे किंवा किडनीचा विकाराचा धोका आहे अशा रुग्णांसाठी ही तपासणी योग्य तपासणी राहणार नाही. त्याचप्रमाणे रेडिएशन एक्सपोजर सुद्धा सीटी अँजिओग्राफीमध्ये जास्त असतो. सगळ्यात मोठं लिमिटेशन ते म्हणजे ज्यावेळी सीटी करोनरी अँजिओग्राफीमध्ये एखादा ब्लॉकेज आपल्याला दिसतो त्यानंतर त्या ब्लॉकेजच्या इमेजच्या आधारे आपण पुढची ट्रीटमेंट आपण डिसाईड करू शकत नाही. ज्यावेळेस सीटी करोनरी अँजिओग्राफीमध्ये सिग्निफिकंट म्हणजे 70% पेक्षा जास्त ब्लॉकेज दिसतो त्यावेळेस आपल्याला कन्व्हेन्शनल अँजिओग्राफी ही करून खात्री करणे आवश्यक असते. फक्त सीटी करोनरी अँजिओग्राफीच्या रिपोर्टवरून मला अँजिओप्लास्टी किंवा बायपासची गरज आहे किंवा नाही आहे हे आपण ठरवू शकत नाही. आणि त्याचमुळे ज्या व्यक्तींना ब्लॉकेजची शक्यता ही असण्याची शक्यता ही जास्त असते अशा व्यक्तींना आम्ही कन्व्हेन्शनल अँजिओग्राफी सुचवतो. तर ही होती सीटी करोनरी अँजिओग्राफी बद्दल पूर्ण माहिती. सीटी करोनरी अँजिओग्राफी करावी किंवा कन्व्हेन्शनल अँजिओग्राफी करावी हे कन्फ्युजन नेहमीच रुग्णांमध्ये असते. अशा वेळी स्वतः निर्णय न घेता डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी पुढचा निर्णय घ्यावा. तर मी आशा करतो की सीटी करोनरी अँजिओग्राफी बद्दल ही माहिती तुम्हाला उपयोगी असेल. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.